शेतकरी मित्रांनो नमस्कार. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या कृषी चॅनलच्या नव्या शेतीविषयक व्हिडिओमध्ये. शेतकरी मित्रांनो, आपल्या डाळिंबाच्या बागेमध्ये मर आणि तेल्यानंतर सर्वात महत्त्वाची जी काही गंभीर समस्या आहे ती म्हणजे निमॅटोड म्हणजे सूत्रकृमी. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जर सूत्रकृमीचा प्रादुर्भाव झाला तर त्याची काय लक्षणे आहे, त्याचबरोबर अशी कोणती जी काही नेमॅटोडची स्पेसीज आहे ती आपल्या डाळिंब बागेसाठी सर्वात घातक आहे. त्याचबरोबर आपण या व्हिडिओमध्ये नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी ऑर्गॅनिक पद्धत म्हणजे सेंद्रिय पद्धत, जैविक पद्धत आणि केमिकल पद्धत या तीनही प्रकारे आपल्या डाळिंब बागेतील नेमॅटोड आपण कसा कंट्रोल करू शकतो, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. व तुम्ही जर आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये जर नेमॅटोडचा प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी डाळिंबाच्या प्लॉटमध्ये काय लक्षणे दिसून येतात. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं जे काही पहिले लक्षण आहे ते म्हणजे आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये विविध जे काही अन्नद्रव्य आहे त्यांची कमतरता आपल्याला झाडावर जाणवते. त्याचबरोबर आपली जे काही झाडाची जी काही मुळं आहे त्यांच्या मुळावर मोठमोठ्या गाठी या दिसू लागतात. त्याचबरोबर जर आपल्या प्लॉटमध्ये फुलधारणाही चालू असली तर त्या ठिकाणी ड्रॉपिंग होते आणि जर फळ विकासाची अवस्था असली तर त्या ठिकाणी फळ विकास हा होत नाही, म्हणजे फळांची साईज ही वाढत नाही. मित्रांनो, आपल्या प्लॉटमध्ये सर्वात घातक असलेला जो काही निमॅटोड आहे ते म्हणजेच रेड नॉट निमॅटोड म्हणजेच मेलिओगायनी इनकॉग्नेटा. मित्रांनो, या नेमॅटोडच्या प्रादुर्भावामुळे आपल्या डाळिंबाच्या बागाचे खूपच मोठे त्या ठिकाणी नुकसान होते. तर मित्रांनो, आपल्या आता डाळिंबाच्या प्लॉटमधील नेमॅटोड कंट्रोल करण्यासाठी आपण 3 पद्धती बघू. त्यातली जी काही पहिली पद्धत आहे ती म्हणजे सेंद्रिय पद्धत. मित्रांनो, जर आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये किंवा आपल्या जमिनीमध्ये जर उपयुक्त निमॅटोड जर जास्त असतील तर त्या ठिकाणी हे जे काही घातक निमॅटोड आहे ते वाढणारच नाही. जर जर उपयुक्त निमॅटोड जर जास्त असले तर घातक वाढणार नाही. त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे की आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन जास्त पाहिजे. त्याचबरोबर आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये शेणखत, गांडूळ खत, लेंडी खत यासारखे जे काही ऑर्गॅनिक पदार्थ आहे त्यांचा वापर आपण बेसल डोसमध्ये केला पाहिजे, जेणेकरून आपल्या मातीतील जे काही सूक्ष्मजीव आहे, जे काही पोषक ज्या काही बुरशी आहे त्यांचा प्रादुर्भाव जास्त होईल, त्यांचा विकास आपल्या जमिनीत जास्त होऊन आपल्या प्लॉटमध्ये जे काही घातक निमॅटोड हा वाढणार नाही. दुसरं म्हणजे यामध्ये आपण जे काही निंब, करंज, जे काही सरकी पेंड हे ज्या सारख्या जे काही पेंडी आहे त्यांचा वापर आपण बेसल डोसमध्ये हा केला पाहिजे. दुसरं म्हणजे आपण ड्रीपद्वारे जे काही निंब आणि करंज ऑइल, हे जे काही निंब आणि करंज असलेलं कोणतंही प्रोडक्ट तुम्ही त्या ठिकाणी ड्रीपद्वारे एकरी 1 लिटर त्या ठिकाणी वापरू शकता. मित्रांनो, दुसरी पद्धत आहे ती म्हणजे जैविक पद्धत. मित्रांनो, निमॅटोडला घातक असलेल्या सर्वात महत्त्वाच्या जे काही 2 बुरशा त्या म्हणजे पॅसिलोमायसिस लिलियासी आणि ट्रायकोडर्मा हर्जेनियानम. मित्रांनो, ह्या जे काही 2 बुरशी आहे त्या नेमॅटोडला पूर्णपणे संपवण्याचं काम त्या ठिकाणी करतात. या 2 बुरशा जर आपल्या बागेमध्ये आपल्या जमिनीमध्ये जर ॲक्टिव्ह असल्या तर त्या ठिकाणी घातक नेमॅटोड हा वाढणार नाही व त्या ठिकाणी वाढला तरी ह्या बुरशा त्यांना पूर्णपणे संपवून टाकतात. तर मित्रांनो, यामध्ये मग आपल्याला जे काही 2 असे प्रोडक्ट आहे त्या ठिकाणी आपल्या डाळिंब बागेमध्ये त्यांचा वापर हा करायचा आहे. पहिलं म्हणजे आपण जे काही कृषी विज्ञान केंद्राचं जे काही बायोमिक्स येतं याचा वापर आपण एकरी 5 लिटर करू शकतो. व त्याचबरोबर जे काही लान्स प्रो सॉईल यामध्ये जे काही 4 प्रकारच्या ज्या काही बुरशी आहे म्हणजे सोडोमोनास, बॅसिलस, ट्रायकोडर्मा व्हिडी आणि ट्रायकोडर्मा हर्जेनियम याचा वापर आपण एकरी 500 ग्रॅम त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो, ह्या जर जैविक बुरशा आपल्या मातीमध्ये वाढल्या तर त्या ठिकाणी 100% जे काही घातक निमॅटोड आहे ते पूर्णपणे संपणार आहे. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि शेवटची पद्धत ती म्हणजे रासायनिक पद्धत. मित्रांनो, या पद्धतीला आपण शेवटलाच जायचं आहे. जर आपल्याकडून सेंद्रिय आणि जैविक पद्धतीनं जर आपल्याकडून निमॅटोड कंट्रोल हा झाला नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नाईलाजानं त्या ठिकाणी रासायनिक पद्धत ही वापरायची आहे. मित्रांनो, रासायनिक पद्धत ही खूपच घातक आहे व आपल्या जमिनीसाठी सुद्धा त्या ठिकाणी धोकादायक आहे. पण आपल्या जर पिकाचं त्या ठिकाणी नुकसान जर होत असलं तर त्या ठिकाणी आपल्याला ही वापरणं ही भाग पडतं. तर मित्रांनो, यामध्ये आपल्याला जे काही 2 प्रोडक्ट त्या ठिकाणी आपण वापरू शकतो. मग त्याच्यामध्ये जे काही बायर कंपनीचं जे काही वेलम प्राईम आहे त्याचा वापर करू शकतो. दुसरं म्हणजे सिंगजंटा कंपनीचं 2 ते 3 महिन्यापूर्वी लॉन्च झालेलं जे काही वनिवा आहे त्याचा सुद्धा वापर करू शकतो. आणि तिसरं प्रोडक्ट म्हणजे मी स्वतः वापरलेलं जे काही आपल्या आदामा कंपनीचं जे काही निमॅटिज आहे त्याचा सुद्धा वापर आपण निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी त्या ठिकाणी करू शकतो. मित्रांनो,
या व्हिडिओमध्ये आपण निमॅटोड कंट्रोल कसा करायचा, त्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे, सविस्तर माहिती बघितली. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ आपली इतर शेतकरी बांधवांना शेअर करून चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.